प्रसंगी देशासाठी पुन्हा लढू, सैनिक टाकळीतील माजी सैनिकांचा निर्धार. शिरोळ तालुक्यातील वीरभूमी म्हणून ओळखले जाणारे सैनिक टाकळी गाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची निर्गुण हत्या केली. या भीषण घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ड्रोन व मिसाईलच्या मदतीने जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र तरीही पाकिस्तानकडून भारतातील नागरी वस्त्यांवर हल्ले सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सैनिक टाकळीतील माजी सैनिक, नागरिक आणि युवा वर्ग एकवटले. अमर जवान स्मारक इथं झालेल्या चर्चेत त्यांनी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला. गावाने आजवर देशासाठी 18 शहीद दिलेत. येथे शौर्य व देशभक्ती जन्मजात आहे. नुकतेच निवृत्त झालेले तसेच 70 ते 75 वयोगटातील माजी सैनिकांनी देखील गरज पडल्यास पुन्हा एकदा सैन्यात दाखल होण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी बबन पाटील, प्रकाश खोत, जनार्दन पाटील, आत्माराम पाटील, दादासाहेब पाटील यांच्यासह गावातील सर्व माजी सैनिक, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करत प्रसंगी देशासाठी पुन्हा लढू असा निर्धार व्यक्त केला. शिवार न्यूज साठी सुदर्शन सिद्धू पाटील, सैनिक टाकळी. याचं प्रत्युत्तर म्हणून जर पाकिस्ताननं आपल्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला तर त्यासाठी आम्ही सैनिक टाकळीचे माजी सैनिक म्हणून भारतीय सीमेवर कधीही जायला तयार आहे.